उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली। रात्री शहा आणि पवारांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आणि या चर्चेचा तपशील मात्र अजूनही अस्पष्ट आहे। महत्त्वाची बातमी एका राजकीय भेटी संदर्भातली। खरं तर ही एक हाय व्होल्टेज भेट म्हणता येईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही नेत्यांमध्ये रात्री जवळपास अर्धा तास चर्चा झाली। चर्चेचा तपशील अजून येणं बाकी आहे। ते शहा आणि अजित पवारांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। काय नेमक्या या चर्चेचे मुद्दे होते या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख जोडले गेलेले आहेत। ओम, काय नेमकी शहा आणि पवारांमध्ये चर्चा झाली असावी? रात्री अर्धा तास ही चर्चा झाल्याचं कळतंय। एक हाय व्होल्टेज भेट म्हणता येईल ही। निश्चितच राज्यामध्ये ज्या प्रकारच्या घडामोडी महायुती सरकारमध्ये घडत आहेत त्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जाते। आपल्याला आठवत असेल 8च दिवसांपूर्वी छगन भुजबळ राष्ट्रवादीचे जे नेते आहेत आणि अजित पवारांसोबत त्यांचं फारसं सख्य नाही असं सातत्यानं बोललं जातं। त्यांचा मंत्रिमंडळामध्ये झालेला समावेश या गोष्टीमुळे खरं तर या भेटीकडे खास लक्ष आहे। खरं तर राष्ट्रवादीतल्या काही अंतर्गत घडामोडी असतील किंवा राष्ट्रवादीतला एक मोठा गट भुजबळांच्या शपथविधीमुळे नाराज आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती असं देखील बोललं गेलं की भाजपचा कुठेतरी दबाव होता, भाजपचा आग्रह होता म्हणून भुजबळांचा समावेश या मंत्रिमंडळामध्ये झालेला आहे। एकंदरच पालकमंत्रीपदाचा वाद असेल किंवा भुजबळांची झालेली नाट्यमय एंट्री असेल या सगळ्या दृष्टिकोनातून ही भेट महत्त्वाची मानली जाते। या बैठकीमध्ये सुद्धा या विषयांवर चर्चा झाल्याचं कळतंय, मात्र अधिकृतपणे कुठलाही तपशील अद्याप तरी समोर आलेला नाहीये। त्यामुळे या भेटीत नेमकं काय घडलंय, कुठली चर्चा झाली हे देखील पाहणं आता इंटरेस्टिंग असणार आहे। निश्चितच ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। निश्चित ही मोठी भेट होती। चर्चेचा तपशील अजून स्पष्टपणे पुढे आलेला नाहीये, मात्र राज्यातल्या सध्याच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यातही छगन भुजबळांचा मंत्रिमंडळामध्ये झालेला समावेश या पार्श्वभूमीवर काही चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येते।